आदरणीय वैद्यकीय अधिकारी महोदय, वरिष्ठ अधिकारीगण, सहकारी मित्रमैत्रिणींनो, मान्यवर उपस्थित अतिथीगण आणि माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, आज मी इथे उभा आहे एका अत्यंत भावनिक क्षणी. 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज मी सेवानिवृत्त होत आहे. हा शब्द उच्चारताना मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. एकीकडे समाधान आहे की माझं कार्यप्रवास पूर्णत्वाला पोहोचला, तर दुसरीकडे माझं अंतःकरण थोडंसं जड झालं आहे. कारण या प्रिय संस्थेत, या कार्यपरिवारात घालवलेला प्रत्येक क्षण आता आठवण बनणार आहे. माझ्या सेवा प्रवासाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा मी उत्साह, उमेद आणि सेवाभाव या भावनांनी भारलेलो होतो. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून माझी पहिली नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली लिंबाजी येथे झाली. त्या दिवशी मी मनाशी निश्चय केला होता की माझं काम केवळ नोकरी म्हणून नाही, तर एक जबाबदारी आणि सेवा म्हणून करीन. मला आनंद आहे की तो निश्चय मी आजपर्यंत पाळू शकलो. त्या दिवसापासून आजपर्यंतचा 31 वर्षांचा प्रवास खरंच संस्मरणीय आहे. या काळात तिथे आणि इथे, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र लासू स्टेशन येथे, या दोन ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. नवीन सहकारी मिळाले, अनुभव मिळाले, काही आव्हाने आले, काही प्रसंग आनंदाचे आले, परंतु प्रत्येक ठिकाणी एकच ध्येय ठेवलं: प्रामाणिक सेवा आणि शिस्तबद्ध काम. आरोग्य क्षेत्रात काम करणे म्हणजे फक्त वैद्यकीय अहवाल तयार करणे नाही, तर लोकांच्या आरोग्याशी, त्यांच्या जीवनाशी थेट संबंध येणं. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून माझं काम नेहमीच अचूकतेवर, जबाबदारीवर आणि वेगावर आधारित होतं. रुग्णाचा एक छोटा नमुना म्हणजे फक्त चाचणी नव्हे, तर एखाद्या कुटुंबाचा आशेचा किरण असतो. हे लक्षात ठेवून प्रत्येक तपासणी, प्रत्येक अहवाल मी अत्यंत जबाबदारीने हाताळला. कोविड काळात तर ही जबाबदारी दुप्पट झाली. त्या काळात संसर्गाचा धोका असूनही आम्ही प्रयोगशाळा कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक सर्वांनी मिळून दिवसरात्र काम केलं. त्या काळात समाजासाठी योगदान देण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. ते दिवस कधीच विसरता येणार नाहीत. थकवा, ताण, भीती असूनही जेव्हा एखादा रुग्ण बरा होत होता, तेव्हा जाणवायचं की आपले प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत. या सेवा प्रवासात मला अनेक उत्तम सहकारी लाभले. लासू स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रातील माझे सहकारी म्हणजे माझं दुसरं कुटुंबच होतं. प्रत्येक दिवस एकत्र काम करताना, चहा घेताना, चर्चामध्ये, हास्यविनोदात आणि कधी गंभीर प्रसंगातही सगळ्यांनी एकमेकांना दिलेली साथ आजही मनात जिवंत आहे. सगळ्यांविषयी बोलणे शक्य नाही, पण ज्यांचा दैनंदिन जीवनात माझा संपर्क राहिला त्यांच्याविषयी बोलणे क्रमप्राप्त आहे. श्री अविनाश म्हस्के अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे म्हणून माझ्या कायम लक्षात राहतील. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कुणाचाही वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी आवर्जून न चुकता साजरी करणारे एकमेव व्यक्तिमत्व. श्री भूषण जाजल हे टेक्नोसाव्ही व्यक्तिमत्व. अतिशय मनमिळावू, शांत स्वभाव, राहण्यापासून सर्व कामात एकदम टापटीप. आपले काम परिपूर्ण करण्यासाठी कायम धडपड चालू असते, पण गुणवत्ता राखण्याच्या प्रयत्नात त्यांना वेळ अपुरा पडतो. श्री बमनाथ साहेब अत्यंत कर्तव्यदक्ष, लसीकरण सत्र रद्द होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे, कामाचा अहवाल वेळेत जावा, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आटापिटा करणारे, सर्वांशी मिळून मिसळून राहणारे, दादा भाऊ काम करून घेणारे, सदैव आठवणीत राहतील. श्री आगाव साहेब साधे, सरळ, प्रामाणिक आणि कर्तव्यपरायण. आपले काम भले आणि आपण असा स्वभाव. येथे येऊन फक्त काही दिवस झाले असतानाही ते माझ्या मुलाच्या लग्नाला थेट नागपूर येथे उपस्थित राहिले. या प्रसंगी त्यांनी त्यांचा माझ्याप्रती असलेला जिव्हाळा दाखवून दिला, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. अर्चनाताई यांच्याविषयी अनेकांना अनेक तक्रारी आहेत, परंतु त्यांच्या बुद्धीला अंगभूत मर्यादा असल्याने आपणही काही करू शकत नाही. त्यांच्याकडून काम करून घेणे हेच आपल्या हाती आहे. त्या कुठल्याही कामाला नाही म्हणाल्या नाहीत, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. श्री कोकाटे सर, त्यांना कन्नडकडे सर्वजण दादा म्हणतात, अशी ते सतत माहिती देत असतात, म्हणून आम्ही त्यांना दादाच म्हणू लागलो. खरोखर ते आपल्या कामाशी एकनिष्ठ आहेत. ते म्हणजे आपल्या PSCचे सचिन तेंडुलकरच, एक हाती पूर्ण दवाखाना सांभाळणारे.
किती कठीण प्रसंग असो त्याला अत्यंत धीराने तोंड देण्याची त्यांची हातोडी वाखाणण्याजोगी. सर्वांशी ते हसत खेळत वागतात, अगदी रुग्णांशी. मला तर कधीकधी भीती वाटते की त्यांच्या वागण्यामुळे कधी गैरसमज न हो. दररोज आम्ही सोबतच गप्पा गोष्टी करत दुपारचे जेवण करत असू. आता ही फक्त आठवण राहील. गुरु आणि शिष्य यात मोठे कोण असे विचाराल तर तुम्ही म्हणाल गुरु, पण मी म्हणेल शिष्य. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण गुरु बनण्यास अगदी तयार असतो. गुरु बनणे खूप सोपे असते. त्यासाठी आपले वय काय, ज्ञान काय, अनुभव काय याचा विचार करायला लागत नाही. फक्त शिष्य लागतो. पण शिष्य बनण्यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो. तो सर्वांकडे असत नाही. असा मनाचा मोठेपणा असलेला म्हणजे शरद. मी त्याला शिष्य बनवले नाही. मी म्हणेन त्यानेच मला गुरु केले. मी त्याला कायम मुलाप्रमाणे मानले. तो एवढा प्रेमळ आणि लागवी मुलगा आहे की त्याचा कुणीही द्वेष करणार नाही. त्याचे शेकडो मित्र आहेत. तो प्रत्येकाशी सौजन्यानेच वागतो. मी चांगला आहे म्हणून त्याचे माझे संबंध चांगले आहेत असे नाही, तर तोच मुळात चांगला असल्याने माझे आणि त्याचे संबंध अबाधित राहिले. 8 वर्ष आम्ही सोबत काम केले, परंतु आमच्यात किंचितही वाद झाले नाहीत. आमचे स्वभाव जुळले. दोघेही निर्व्यसनी, दोघेही शाकाहारी, दोघेही निस्वार्थी, दोघेही हसत खेळत जगणारे. त्यामुळे आमच्यात तक्रार झाली नाहीच. पण प्रयोगशाळेची काही तक्रार झाली नाही याचा मला निश्चित अभिमान वाटतो. शरद, तुझ्यासोबतचे हे दिवस माझ्या कायम स्मरणात राहतील. वरिष्ठ अधिकारीगणांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं आणि चुका सुधारण्याची संधी दिली. कनिष्ठ सहकाऱ्यांनी आदर आणि आपुलकी दाखवली. आपल्या स्नेहबंधनाचं मूल्य शब्दात सांगणं कठीण आहे. आज मी निवृत्त होत असलो तरी तुमच्याशी असलेलं हे नातं कायम राहील. प्रवासात माझ्या कुटुंबाचा वाटा अमूल्य आहे. माझ्या पत्नीने आणि मुलांनी नेहमी माझ्या कामाला पाठिंबा दिला. अनेकदा सुट्टीच्या दिवशी मला कामावर जावं लागलं. काही वेळा रात्री उशिरापर्यंत प्रयोगशाळेत राहावं लागलं. त्यावेळेस त्यांनी कधीही तक्रार केली नाही. आज मी जो काही आहे, जिथपर्यंत आलो आहे, ते केवळ माझी पत्नी सौ किरण यांच्या सहकार्यामुळं. काही जण म्हणतात, तुम्ही एवढ्या वयाचे वाटत नाही, तुम्ही संतूर आजोबा दिसता. खरंच जर तसे काही असेल तर त्याचे सर्व श्रेय आमच्या सौभाग्यवतीचे आहे. त्यांनी गेली 34 वर्ष माझी एवढी काळजी घेतली, खाण्यापिण्याकडे एवढे लक्ष दिले की त्यामुळेच मला सेवानिवृत्त होण्याचे भाग्य लाभले. अन्यथा मला खात्री आहे की त्या माझ्या जीवनात नसत्या तर मी यापूर्वीच सेवानिवृत्त झालो असतो. माझी जे काही शारीरिक तंदुरुस्ती आहे ती केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच. घरबांधणी असो की लग्न, सर्व काही शक्य झाले केवळ त्यांच्यामुळेच. मी त्यांना कुठेही फिरायला नेऊ शकलो नाही,